बैलगाडा क्षेत्रात नावाजलेली संघटना महाबली बैलगाडा संघटना यांच्या वतीने क्रिकेट प्रेमींसाठी घोडेगाव या ठिकाणी भव्य अशा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। याचा दिमागदार उद्घाटन सोहळा घोडेगाव या ठिकाणी दिनांक 26/2/2026 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी पार पडला। या ठिकाणी क्रिकेटच्या साहित्यांचे पूजन संपन्न केले जाते। मॅचेसचा आनंद घेत असतील त्यांच्या सर्वांपर्यंत आपले चेहरे जेणेकरून पोहोचतील म्हणून विनंती असेल, कृपा करून आपण ग्राउंड मध्ये उभं राहायचं आहे। उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। बोला गणपती बाप्पा। छत्रपती मान्यवरांना विनंती असेल आपण पाठीमागच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे। हे पहा, लाईन अप करून घ्यायचं आहे। ज्या मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला असेल, पहिला चेंडू मी विनंती करते की आपण त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये खेळायची असेल, आपण दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे आणि आपले जे कर्णधार आहे त्यांनी टॉस सुरू करण्यासाठी मैदानामध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचं। त्याच्या वतीने संपन्न केला जातो। वंदे क्रमांक पहिला मार्ग करताना पहिलं षटक पावलेलं आहे। राकेशच्या बॅटमध्ये धावफलक 13 धावा। षटक क्रमांक पहिला अजूनही काही चेंडू शिल्लक असतील, पुन्हा एकदा हलकी प्लेसमेंट चकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दर्शन चेंडूच्या समोर आला। त्यांचं कळलं षटक समाप्ती होते। षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा। 4 षटकांची लढत जी मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते। स्वराज्य क्रिकेट क्लब घोडेगाव त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ फ्लॉवर घोडेगाव। गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज मनोज कारू। कशा रीतीने गोलंदाजी करणार करूया। सूर्यग्रीच्या चेंडू हाताळला गेलाय, पायाने चेंडू दुसरा मार्ग असताना मनोज कारू कंबात करतोय की काय पाहूया। आणि फलंदाज मात्र बाद होतोय। दुसरा धक्का, 2 गडी बाद। 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा। षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना निर्णय मुरकुटे जो फलंदाजी मार्कवर आलाय। आधीच कर्ज बाजारी त्या शेजारी एक गाव ज्या ठिकाणी वाचवायचे त्या ठिकाणी मात्र एक गाव खर्च करतायत क्षेत्ररक्षक कावा। आता मात्र निश्चितच प्रकारे जोडीच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारला।